मित्रांनो, जिथं क्रिकेटचं ग्राउंड असेल आणि तिथं DSP सिराज असेल तर राडा तर होणारच ना. त्याचं झालं असं की पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला बॉल टाकल्यावर भावाने एवढा आनंद साजरा केला की ते ट्रॅव्हिस हेडलाच खुन्नस दिली. यानंतर रोहित शर्मा मॅच संपल्यावर या दोघांमधील झालेल्या वादाबद्दल बोलला. तो काय बोलला हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅव्हिस हेडची विकेट मिळताच सिराज भाऊ आउट ऑफ कंट्रोल झाला. म्हणजे ती विकेट घेतल्यावर सिराजची रिॲक्शन पाहिली तर एखाद्या मूव्हीमधल्या विलनसारखी दिसेल. सिराज आणि हेड यांच्यात काय बाचाबाची झाली हे मात्र कळालं नाही. पण नंतर हे प्रकरण तापलं. आता खरी मजा मॅच नंतर सुरू झाली. प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्माला विचारण्यात आलं की कॅप्टनजी, हे सिराज भाऊ ग्राउंडवर एवढी आग ओकत आहेत, यावर तुमचं काय मत आहे? यावर रोहितने पूर्ण स्टाईलने उत्तर दिलं, हे बघा, ही त्याची स्टाईल आहे, मला तो आवडतो. अशा इन्सिडेंट्समधून त्याला प्रेरणा मिळते आणि आग योग्य ठिकाणी तेवत ठेवणे हे माझं काम आहे. रोहित पुढे म्हणाला, हे बघा, आमच्या सिराजला विकेट कशी घ्यायची हे माहीत आहे. बाकी वादविवाद तर होतच असतात, पण आम्ही एक सीमा ओलांडणार नाही याची काळजी घेतो. आता खरं तर रोहितने सिराजला साथ दिली, पण ही ICC, अहो, त्यांनी सिराजला चांगलंच घेतलं. सिराजला त्याच्या मॅच फीजच्या 20% दंड ठोठावण्यात आला आणि त्यावर एक डिमेरिट पॉईंट देखील जोडला गेला. दुसरीकडे ट्रॅव्हिस हेडला फक्त एकच डिमेरिट पॉईंट दिला गेला आणि बहुतेक त्याला म्हणाले असतील, चल भाऊ, पुढच्या वेळी काळजी घे. पण सिराज भाऊवर मात्र अन्याय झाला. पण थांबा, ही कहाणी इथेच संपत नाही. ICCने सिराजच्या जुन्या कहाण्यांवर सुद्धा नजर घातली. पहिल्या टेस्टमध्ये सिराजने लॅबुशनशी, नंतर दुसऱ्या मॅचमध्ये हेडशी पंगा घेतला. आत्तापर्यंत या सिरीजमध्ये असं दिसतंय की इथं मॅच कमी आणि जागतिक युद्धच जास्त चाललंय. आता बघा ना, सिराज भाऊने ॲक्शन हिरोसारखी मस्त एंट्री केली होती, पण दंडानंतर एखाद्या बॉलिवूड मूव्हीच्या साईड हिरोसारखं त्याला शांत बसावं लागलं. पण गंमत तेव्हा आली जेव्हा ट्रॅव्हिस हेड प्रेसमध्ये म्हणाला, मी सिराजला वेल बोल्ड म्हणालो होतो. आणि नंतर सिराजही म्हणाला, अरे हा तर खोटं बोलतोय, मी काहीच ऐकलं नाही. मित्रांनो, हा सगळा किस्सा होता ज्यामध्ये भरपूर मजा, मसाला आणि क्रिकेट ॲक्शन देखील होती. आता मला सांगा, सिराज आणि हेड यांच्यातील या वादामुळे तुम्हाला मजा आली की नाही?